नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे. चला कार्यकर्त्यांनो, बोलायला शिका. बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही. त्यामुळे बोलता हे आलंच पाहिजे आणि तुम्हाला बोलत करणार आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. तर संपर्क करू शकता. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आव्हान आहे, कार्यकर्त्यांना पाठवा, बोलत करा, हुशार करा, विकास करा. नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी रत्नाकर औसेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. आणि माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि 1-1 लाख व्ह्युअर्सना मी मानाचा मुजरा करतो. आणि बंधूंनो, आज माझी गाडी माझं लातूर या कार्यक्रमामध्ये आम्ही निमंत्रित केलेलं आहे. लातूर शहरातल्या राजकारणातलं एक प्रतिष्ठित नाव, एक मोठं नाव, श्री मकरंदजी सावे साहेब. नमस्कार. आणि मकरंदजींनी काल जो एक गौप्यस्फोट केला की लातूरचा पालकमंत्री त्वरित बदला, याच धर्तीवरची आजची मुलाखत राहणार आहे. मग चला, माझी गाडी माझा नेतामध्ये आज येत आहेत श्री मकरंदजी सावे. चला, मकरंद सावेंना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे. मी सावेंना सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे. मित्रांनो, आज मी निमंत्रित केलेलं आहे माझी गाडी माझे लातूर, माझी गाडी माझा नेता या कार्यक्रमामध्ये लातूरातलं एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व, ज्या परिवाराला राजकारणाचा वारसा आहे, ज्या परिवाराला समाजसेवेचा वारसा आहे, ज्या परिवाराला एक आदर्श परिवार म्हणून ज्या परिवाराकडे संपूर्ण लातूर शहर गेल्या 100 वर्षापासून पाहतो, त्या परिवारातले सदस्य म्हणजेच श्री मकरंदजी सावे साहेब. मकरंदजी सावे साहेब, आमच्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. नमस्कार सर्वांना, पूर्ण लातूरकरांना माझा व माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना नमस्कार. बंधूंनो, मकरंदजींची मुलाखत घ्यायची का योग आला? काल सकाळी सकाळी पेपर उघडला आणि अक्षरशः आम्हाला धक्का बसला. धक्का असा बसला की महायुतीतलाच घटक पक्ष म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी, बरोबर 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 मकरंदजींचा मुलाखत घेण्याचा योग का आला? तर काल मकरंद सावेंनी मीडियामध्ये टाकलेला एक बॉम्ब, त्याचं एक स्टेटमेंट आहे की लातूरचा पालकमंत्री त्वरित बदला, लातूरच्या विकासाची चाकं रुतलेली आहेत. बरोबर आहे ना मकरंद भाऊ? बरोबर, एकदम बरोबर आहे. मकरंद भाऊ, तुम्ही युतीमध्ये आहात? हो आहे, बिलकुल आहे. अजितदादांनी आपल्या एक महत्वाच्या पदावर बसवलंय. राष्ट्रवादी काय पद आहे आपल्याला? शहर जिल्हाध्यक्ष आहे मी. राष्ट्रवादी लातूर जिल्ह्याचे शहर जिल्हाध्यक्ष. शहर जिल्हाध्यक्ष. शहर जिल्हाध्यक्ष श्री मकरंदजी सावे साहेब, तुम्ही असं म्हणणं म्हणजे नक्कीच भाजपच्या लोकांना तुम्ही चिमटा काढलेला आहे. काय कारण काय आहे? नाही, मी कोणाला चिमटा काढलेला नाही. मी लातूरचा एक नागरिक आहे. मी जरी पदाधिकारी असलो तरी मी पहिले नागरिक आहे आणि लातूरच्या नागरिकांची समस्या समजून घेण्यासाठी हे सरकार एक पालकमंत्री पदाचं एक पद निर्माण करत असतं. आम्हाला जे पालकमंत्री दिलेत ते मुंबईत बसतात आणि VC वरून लातूरची पाहणी करून तिथून निर्देश देत असतात. हे कसं मान्य होणार? लातूरमध्ये एवढ्या समस्या आहेत, त्या समस्या निरसन झालं पाहिजे की नाही, त्या झालं पाहिजे की नाही, लातूरच्या लोकांना त्याच्याबद्दल न्याय मिळाला पाहिजे की नाही, हे करून मी ते कालचं स्टेटमेंट दिलेलं आहे. तर आता लक्षात आलं मित्रांनो, आम्ही मकरंदजीला का निमंत्रित केलंय. एक थोडीशी आपण मुलाखतीची सुरुवात. आमचे जे दर्शक आहेत मकरंदजी, हे चेन्नई, हैदराबाद आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुबईपर्यंत लोक पाहतात हे चॅनल. अनेकांचे आम्हाला फोन आहेत, त्यांचे मॅसेजेस आहेत की खूप चांगला उपक्रम आहे. एवढंच नाही, आपल्या लातूर जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी हा कार्यक्रम परदेशात पाहिलेला आहे. अरे वा, मला कौतुक वाटलं. अरे वा, ज्यांनी मला सांगितलं की आम्ही दुबईतून तुमचा कार्यक्रम पाहतोय, मी
कोणी म्हणतं मी रेणापूरचा आहे, कोणी म्हणतं मी शिवरानपाळचा आहे, कोणी म्हणतं मी निलंगा तालुक्यातला आहे. हे मला सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे वा, की काय आपलं लातूर किती मोठं झालं आणि किती आजचा तरुण देशाच्या कानाकोपऱ्यात गेलाय. तर त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की तुम्ही आपल्या भागाचं नाव लौकिक वाढवताय. आम्हाला त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. मकरंदजी, एक राजकीय प्रवास काय आपला, म्हणजे आपली सुरुवात कशी झाली राजकारणाची, म्हणजे आपले पूर्वज काय? नाही, माझे आजोबा दीनानाथ सावे हे लातूरमध्ये सर्वप्रथम त्यांनी शिक्षणाच्या ह्याच्यात पहिली हात घातला आणि ते राजस्थान शिक्षण संस्था का राजस्थान हायस्कूलला सगळ्यात पहिले प्रथम सचिव हे माझे आजोबा राहिलेले आहेत. लाहोटी साहेब आणि अध्यक्ष आणि माझे आजोबा हे तिथं पहिले सचिव आहेत. म्हणजे सुरुवात तुमची सामाजिक कार्याची शिक्षणापासून झाली आणि त्यानंतर दयानंद कॉलेज, त्यानंतर काळाची गरज बघून माझ्या वडिलांनी 72ला ही वाली इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लातूरमध्ये इंग्लिश स्कूल काढली. त्यावेळेस काळाची गरज ही त्यावेळेस त्यांच्या लक्षात आली. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 72ला म्हणजे जवळपास 30-40 वर्षापूर्वी, जास्त 50 वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की लातूरला आता इंग्लिश स्कूल पाहिजे. पहिलं इंग्लिश स्कूल आहे पहिलं इंग्लिश, लातूरातलं पहिलं इंग्लिश. आमच्या मकरंदजींच्या पिताश्रेणी काय नाव त्यांचं? भालचंद्र दीनानाथ सावे उर्फ भाऊसाहेब सावे म्हणून त्यांना आम्ही भाऊसाहेब म्हणून ओळखतो त्यांना. मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सावे परिवारामध्ये आमच्या मकरंदचे चुलत भाऊ म्हणजे सख्खे चुलत भाऊ सध्याचे मंत्री अतुल सावे, त्यानंतर श्री मोरेश्वर सावे हे संभाजीनगरचे खासदार झाले होते. बरोबर, महापौर आणि खासदार झाले. आणि माझे वडील नगराध्यक्ष, यांचे वडील नगराध्यक्ष झाले. असा राजकीय वारसा आहे मकरंद जी. आणि आम्ही कधी बघितलं लातूरात एवढ्या उलथापालथी झाल्या, एवढे सरकार आले गेले, पण मकरंद भाऊचा नगरसेवक पण हल्लं नाही. म्हणजे जरी कधी काही थोडा बहुत धोका झाला तरी मकरंद भाऊ कॉप्ट म्हणून आहेतच तिथं. म्हणजे कुणाची सत्ता असो मकरंद सावेंची जागा ही पक्की या महानगरपालिकेत. बरोबर आहे, अशी होती पूर्वी. नाही, पण त्या एका शेजारीवरच हे आपलं सगळं, म्हणजे आपले सर्व पक्षात मित्र आहेत. सर्व पक्षात चांगले मित्र आमच्या मकरंद भाऊचे आहेत. पक्ष आणि समाजकारण आणि माझे वैयक्तिक रिलेशन. मी स्टेजवर चढलो किंवा पक्षाच्या ह्याच्यावर चढलो तरच मी फक्त पक्षाचा, बाकी मी लातूरच्या जनतेचा सेवक आहे. मकरंद भाऊ, आता हा झाला तुमचा सावकाश बाबा, मी एडिट करतो. अजून स्पीड कमी कर. बास दमान. बास जास्त स्पीड नको. आता एडिट रिटेक 1. मकरंद भाऊ, काय बरं एवढं काय फाटलं तुमचं असं, म्हणजे पालकमंत्र्याचं तुमचं काय? माझं कोणाशी फाटण्याचं काय, माझं कुठलंही बांधायचं. तुम्हाला संजय बनसोडीने सांगितलेलं की तुम्ही आवाज उठवा म्हणजे मला लातूरचा पालकमंत्री होता येईल. मी रात्री तिरुपतीहून 2 वाजता आलो आणि योगायोगाने 4 तारखेला, म्हणजे 2 तारखेला मी आलो आणि 4 तारखेला द्रौपदी मुर्मू आपल्या महामहिम इथे येणार हे मला लातूरला कळलं. आणि ते पत्रिका मी वाचल्यानंतर योगायोगाने त्या पत्रिकेवरती मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे तिघही येणार आहेत हे मी बघितलं. आणि हे बघून मी एक विचार केला की बाबा आपण कुठेतरी आता बोललं पाहिजे. कोणीच बोलायला तयार नाही. जे विरोधक आहेत खरं, ज्यांनी बोलायला पाहिजे किंवा ज्यांनी आंदोलन करायला पाहिजे ते तर काही करतच नाहीत. मग आपणच त्याची कमीत कमी त्यांच्यापर्यंत आपली भावना कळावी, लातूरकरांची भावना कळवावी. इथली बीजेपी काँग्रेसला मॅनेज असतं मला वाटतं. त्याबद्दल मी काही आवाज उठवत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. मी कोणावरती टीका टिप्पणी करणे, मी वैयक्तिक कधी कोणावर बोलत नाही. माझा तो विषय स्वभाव नाही आणि मी ते करत नाही. माझा विषय असा आहे की आज लातूरमध्ये एवढी घाण आहे, कुठं काय आहे प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे. लातूरमध्ये अतिक्रमणाचा अमित देशमुखांनी मिटिंग घेतली ना महानगरपालिकेमध्ये. किती वर्षानंतर? तुम्ही 2.5 वर्ष पालकमंत्री होतात, त्यावेळेस तुम्हाला नाही घेता आली का? त्यावेळेस तुम्ही का नाही केलं? हा त्यांचा प्रश्न नाही आहे का? तुम्ही मिटिंग घेतली, केव्हा घेतली? पालकमंत्री नसताना. पालकमंत्री असताना तुम्ही कधी बोलवलं का सगळ्यांना? बरं, तुम्ही आमचं म्हणणं कोण असावं काय असावं हे नाही. आज लातूरच्या जनतेचे कितीतरी प्रश्न आहेत. आज लातूरमध्ये खूप पाणी लिकेज आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे, अतिक्रमणाचं साम्राज्य आहे, इल्लिगल बांधकामाचं साम्राज्य आहे, गांजा, गुटखा, इल्लिगल दारू, इल्लिगल धंदे
ह्या सगळ्यांचं साम्राज्य जर कुठे असेल तर सगळ्यांना पाठिंबा कोण देते? कोण देते? हा प्रशासनाने आणि सरकारने ते बघितलं पाहिजे. आणि पालकमंत्री इथं असल्याशिवाय किंवा पालकमंत्र्यांनी इथं येऊन महिन्यातून एकदा मीटिंग घेऊन लोकांचे निवेदनं घेऊन छोटे छोटे काम असतात. छोट्या छोट्या लोकांचे छोट्या छोट्या शेतकऱ्याचे तहसीलमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, SP ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये छोटी छोटी कामं असतात. कोण बघणार आहे ते? कोण करते ते? सांगा तुम्ही सांगा, मी तुम्हाला हे करतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तर आमदारांनी लक्ष घालायला पाहिजे तसं लक्ष घालत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? लातूर आता लातूरमध्ये बघा, निवडून आलेले लातूर जिल्ह्यात 6 आणि एक विधान परिषदेचं असे 7 आमदार आहेत. सांगा कोण कोण लातूरमध्ये येऊन बसून निवेदन घेते? लातूर शहर आणि लातूर ग्रामीण ह्याच्यामधले जे कोणी आमदार खासदार आहेत, पूर्वी होते ना आताही आहेत, सांगा तुम्ही की त्यांनी लातूर शहरासाठी किती वेळ कधी कोणी जनता दरबार भरवत नाही, भरवलाय का? कधी मुलांसाठी रोजगारासाठी म्हणून एखादा कॅम्प आयोजित करत नाही. कधी आज आरोग्याची एवढी अवस्था विचित्र या घाणीमुळे की गरीब लोक बोलू शकत नाही. सांगणार कोणाला? सांगायचं कोणाला? सांगा ना तुम्ही. बरोबर आहे. पालकमंत्र्याची जबाबदारी आहे की इथं येऊन त्यांनी बसलं पाहिजे, जनता दरबार भरवला पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. प्रशासनाला काल तर मुर्मू आले होते राष्ट्रपती म्हणून तर आले आणि 1 तासभर थांबले ते लातूर लगेच पुन्हा निघाले. कालच्या स्टेटमेंटमध्ये जी माझी रेकॉर्डिंग झालेली आहे त्या ह्याच्यात मी म्हटलोय की हे आता योगायोगाने आले कारण गार्डिंग मिनिस्टर आहेत म्हणून. आणि जाता जाता मी आजच सांगतो म्हटलं तुम्हाला, हे जेव्हा केव्हा येतील जाता जाता चाकूर, अहमदपूर किंवा त्या रस्त्यातला कुठल्या तरी एका शेतात थांबतील, फोटो काढतील आणि पाहणी केली म्हणून बातमी देतील म्हटलं. आणि तसंच झालं. आज बातमी आली की नाही बघा तुम्ही त्यांचे फोटो. आजच्या सगळ्या पेपरला पालकमंत्र्यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. एका तालुक्यात आणि एका शेतात त्यांनी पाहणी केली तर पूर्ण जिल्ह्याची पाहणी झाली. म्हणजे तुमची नाराजी पालकमंत्र्यावर आहे? पालकमंत्र्यावर नाही, त्यांच्या कामावर आहे. तुमचं म्हणणं ताबडतोब पालकमंत्री बदला? आमचं म्हणणं कोण द्यायचा, कसा द्यायचा हाच ठेवायचा आहे तरी आमचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला असा पालकमंत्री द्या जो महिन्याला कमीत कमी इथं येऊन लोकांच्या समस्या समजून घेईल आणि त्याच्यावरती त्याचं काल जर अजितदादा इथं आले असते तर कदाचित त्याचा प्रश्न निकाल निघाला असता. नक्की निघाला असता किंवा कमीत कमी चर्चा तरी झाली असती. अजितदादा नाही येण्यामागचं कारण ह्याची चर्चा आहे. त्यांना स्वतःची तब्येत खूप बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगायला आणि त्यांना म्हणजे थायरॉइड टाईप काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर डॉक्टरनी स्ट्रिक्टली दादा येणार होते 110% होते. रात्री निरोपय होता पण रात्री तब्येत खराब झाल्यामुळे डॉक्टरनी त्यांना स्ट्रिक्टली बंद केलं. त्याच्यामुळे आज पेपरमध्ये बातमी सुद्धा आहे त्याची. म्हणून ते तुमचा प्रश्न सुद्धा मार्गी निघाला असता कधी पालकमंत्री? नाही, आमचं म्हणणं मी काय फक्त अजितदादांना म्हणून सांगितलेलं नाही. माझा प्रश्न हाच आहे की मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे कोणी तिन्ही पक्षाचे अध्यक्ष असतील ह्या तिघांनाही म्हणजे या सगळ्यांना हे आमच्या लातूरकरांचं जनतेचं हे म्हणणं कोण करावं? पालकमंत्री कोणाला करावं? कोणाला करावं, कुठल्या पक्षाचा करावा ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. कुठलंही नाव सुचवायचं आमचं काही हे नाहीये. आमचं म्हणणं एकच आहे, जो लातूरमध्ये महिन्याला कमीत कमी 1 वेळेस 2 वेळेस येऊन जनतेचा प्रश्न समजून घेईल, लोकांचे निवेदन घेईल आणि त्याच्यावरती प्रशासनाला निर्देश देऊन किंवा वरती सरकारपर्यंत जाऊन त्याचं हे करेल, तो आम्हाला पालकमंत्री द्या. मी कशासाठी कोणाचं नाव सांगू? म्हणजे असं काही ठराविक तुमच्याच पक्षाला द्या, अजितदादाच्याच माणसाला? बिलकुल असं म्हणणं नाही. आम्हाला लातूरकरांचा प्रश्न सोडवणारा त्वरित पालकमंत्री बदलणे ही काळाची गरज आहे. कारण ते टाइम देऊ शकत नाही. नाहीतर पुढे या विधानसभेला माहितीच्या उमेदवाराचं काही खरं नाही असं आपल्याला म्हणायचं. मी म्हणण्यापेक्षा तुम्हीच जनतेत विचारता, तुम्ही जेवढ्या लोकांच्या मुलाखती घेता त्यांचं म्हणणं काय तुम्ही सांगा ना. त्यांचं म्हणणं तेच पडते मकरंद भाऊ. मग मी काय म्हणलो, जर तुम्हाला लातूरमधून युतीचे उमेदवार निवडून आणायचे असतील आणि त्याच्यात वाढ करायची असेल तर तुम्हाला लातूर जिल्ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. आज तुम्ही मला सांगा लातूरमध्ये काय काय, लातूरचा विकास झाला असं आपण म्हणतो, काय काय विकास झाला सांगावं. लातूरमध्ये जी झाडं लावली आहेत त्या ग्रीन लातूरवाल्याने लावलीत, महापालिकेने लावलीत. लातूरमध्ये कमीत कमी 2, 4, 5, 6 ठिकाणी मार्केट पाहिजे, डिसेंट्रलायझेशन ऑफ मार्केट म्हणतो, आहे तुमच्याकडे? लातूर एवढं मोठं शहर आहे ज्याच्यात मुस्लिम समाजाचा एवढा मोठा आणि नॉनव्हेज खाणारे एवढे मोठे लोक आहेत, खाटीखाना आहे तुमच्याकडे?
उघड्यावरती तुमचं सगळं बकरे फेकरे कापले जातात. हो, इथे उघड्यावरच मांस विक्री होते. भाजी उघड्यावर विकली जाते. हा. भाजी मार्केट नाही आहे. पार्किंगची सोय आहे तुमच्याकडे कुठं? दररोज ऍक्सिडेंट होतात. मुतारीची सोय ते आमचे एक देवेगावकर कमिशनर म्हणून आले होते, हा. त्यांनी ती केलेली मुतारे आहेत. हा. त्याच्या अगोदर मुतारे दिसत होते तुम्हाला कुठं लातूरमध्ये? नाही नाही, म्हणजे आम्ही तर 25 वर्षापासून हा मुतारीचा प्रश्न मार्गी लावतो. लातूरमध्ये एवढे दवाखाने आहेत. हा. त्या दवाखान्याला परमिशन देताना हम्म. किंवा संस्थेला परमिशन देताना, लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हा. त्या कुठलीही संस्था कोणाची असो, माझी सुद्धा असो, हो हो त्या संस्थेला पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, हो. पायऱ्यांची साईज बरोबर आहे की नाही, त्यांना मिळणारं पाणी व्यवस्थित आहे की नाही, हे कोणी बघतं? पाण्याचा प्रश्न बघा मकरंद भाऊ, आज म्हणजे पावसाळा असून सुद्धा आपल्याला 8 दिवसाला पाणी, 10 दिवसाला पाणी लातूरला. अहो नियोजन पावसाळ्यात जर हे आलेत तर पुढे काय होणार? नियोजनच नाही. आज तुम्ही सांगा, लातूरमध्ये पाणी लिकेज असलेलं पाणी, हा. गटरीची अवस्था, हा. रस्त्याची अवस्था, ह्याच्यावर कोणी बोलणार आहे का? कोणी बघणार आहे का? काही करतंय का कोणी? हे काम पालकमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे. पालकमंत्र्यांनी, इकडच्या लोकलच्या आमदारांनी, हा. इकडच्या खासदारांनी ह्या गोष्टीकडे हे केलं पाहिजे. आता खासदार वरती जरी बघत असले हा. तरी त्यांनी शेवटी लातूर शहरात राहतात तर त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे थोडा बहुत त्याच्यात. म्हणून तुमची ही मागणी धरली होती. बिलकुल माझी मागणी तुम्ही तर लातूरकरांच्या- आंदोलन सुद्धा करायची भाषा वापरलेली, आंदोलन सुद्धा करू म्हणून. जर आमचं हे कळतच नसतं, अहो मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळेस हा. म्हणजे अजितदादांना 1 वेळेस दिलाय, मुख्यमंत्री ज्यावेळेस आले होते, पंतप्रधान आले असताना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि हे आले होते, त्यावेळेस मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की आमची लातूरची महानगरपालिका अनावधानाने झालेली महानगरपालिका आहे, हो. तिचं इन्कम सोर्स एकदम कमी आहे, हा. तर आम्हाला तुम्ही 5 वर्षासाठी सहाय्यक अनुदान द्या किंवा मग तुम्ही जीएसटीचा एक परतावा म्हणून तो प्रयत्न किंवा काय केला तो होता तुम्ही. हा. दिला आहे. मी त्याचा पाठपुरावा करतोय. हा. किंवा पगारीला सुद्धा पैसे नाही तर साफसफाई कशी करणार आहेत हे लोक? नाही तर मग कुठल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला अनुदान देऊन हे महानगरपालिकेतला हे सगळे हे प्रश्न निघतील, सुटतील? आज वरच्यावर महानगरपालिकेवरती लाईट बिलचं कर्ज असू द्या, पाण्याच्या टॅक्सचं कर्ज असू द्या, हे वाढतच चाललंय. लातूरचा नागरिक हा 1-1 पैशासाठी कर्जाखाली येत आहेत. उद्या असं होईल की तिकडं महानगरपालिका बंद करून तिथं प्रशासक बसवून पूर्णतः म्हणजे कॅन्सल करावं लागेल आणि शासन हे करावं लागेल तुम्हाला. यावर उपाय काय करावा लागेल? अहो तुम्ही आज सांगतो मी, बेदरे साहेब आमचे ॲडव्होकेट बेदरे आहेत, प्रदेश सरचिटणीस आहेत, हो. ते ह्या विषयावर भांडतात. आम्हाला काय मदत करता येईल ते आम्ही त्यांना करतो. हा. लातूरमध्ये जेवढा प्रॉपर्टी टॅक्स आहे, हा. तो प्रॉपर्टी टॅक्स एवढा अवाकिसवा त्या प्रशासक आल्याबरोबर शर्मानी करून गेलेला आहे. त्याचा काही ठराव आहे का? हम्म. किती स्क्वेअर फीटाला किती टॅक्स लावायला पाहिजे हे त्याचं एक प्रमाण आहे. आता त्यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आहेत महानगरपालिकेचे, तिथं सुद्धा घाणीचं साम्राज्य, कुणाचं सगळ्यांचं दुर्लक्ष अहो, आहे. तुम्ही- सगळ्या पायऱ्या तुटलेल्या आहेत, तिथं अवैध धंदे, दारू विक्री गाड्यावर, तिथं काय नाही ते सगळे उद्योग होतात. मी बोललोच आहे ना हा विषय. हा. हा. ह्या सगळ्यावरती आज तुम्ही सांगा ना, लातूरमध्ये छोटे छोटे हा. पोरं मटका, जुगार, गुटखे, गांजा पितात. हा. ह्याच्यावर कोणी तर काहीतरी बंधन आहे का? कोणाचं लक्ष आहे का? पोलीस प्रशासन निव्वळ दुर्लक्ष करून आहे. कारण या प्रशासनावर कोणाचा वचक नाही, वचक राहिलेला वचक नाही. वचक नाही. तेच जर पालकमंत्री जर वेळच्या वेळी तुम्ही तर म्हणता महिन्याला एकदा, आम्ही तर म्हणतो 8 दिवसाला एकदा लातूरला एक चक्कर पाहिजे पालकमंत्र्याची. ते झालं तर सोन्याहून पिवळं आहे, आम्हाला तर आनंद आहे ना. हा. पण आमचं म्हणणं एक आहे, पण लातूरला तुम्ही सांगा, लातूरच्या किती लोकांना हा. फोटो सोडून असे गिरीश महाजन, मी तुम्हाला सांगतो, हा. आम्ही त्यांचे सहयोगी आहोत ना, बरोबर. हा. शिवसेनेचे लोक त्यांचे सहयोगी आहेत ना, हो. त्यांच्या किती पदाधिकाऱ्यांना हे पालकमंत्री ओळखतात हे तर विचारा. त्यांची घ्या मुलाखत तुम्ही. बर. काल आम्ही प्रयत्न केला पण ते वेळेअभावी. मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा की तुम्ही राष्ट्रवादीच्या किती कार्यकर्त्यांना किती पदाधिकारी. मी कार्यकर्ते म्हणतच नाही, पदाधिकाऱ्यांना म्हणतोय. हा. शिवसेनेच्या, शिंदे सेनेच्या आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किती पदाधिकाऱ्यांना ते ओळखतात. बरं, या पालकमंत्र्यात झालं, यापूर्वीच्या पालकमंत्र्यांचं कसं काय वाटतं काम तुम्हाला? अहो ते तर लातूरचेच होते ना. त्यावेळेस घाणीचं साम्राज्य नव्हतं का? बर. होतच ना.
मला सांगा, त्यांनी नाही काय घाणीच्या साम्राज्यावर काही परिणाम केला, काही त्यांनी नाही का काही पाण्याचा प्रश्न सोडवला? अहो ते सोडवलं नाही म्हणून तर आज 8 दिवसाला डॅम मध्ये पाणी असून पाणी मिळत नाहीये ना. मी काय सांगितलं, लातूर शहरामध्ये किंवा लातूर शहराकडे बघताना जे एक व्हिजन पाहिजे होतं, ते व्हिजन फक्त दिलीपरावांनी, मी तुम्हाला सांगतो, काही बाबतीत दिलीपरावांनी जो केलेला आहे. लातूरच्या आजूबाजूला जे रस्त्याच्या बाजूला तुम्हाला पिंपळाची वगैरे झाडं दिसतात, ते दिलीपरावांनी स्वतःच्या इंटरेस्टने लावलेले आहेत. दिलीपराव देशमुख. हो. लातूरचा विकास, लातूरचा विकास, लातूरचा विकास म्हणजे फक्त विकास नसतो, म्हणजे रोड नाल्या हा विकास नसतो. लातूर शहरामध्ये राहणाऱ्या युवकांना, लातूर शहरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना, तिकडच्या मजुरांना हातातलं काम मिळलं पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. आज हे लातूरमध्ये कारखाने एवढे उभे राहिलेत, त्या कारखान्याच्या माध्यमातून कोण पैसा कमवत, बरेच कारखाने निघून गेलेले आहेत मकरंद भाऊ. हो निघून गेले, पण शुगर फॅक्टरीज खूपशा उभ्या राहिल्यात. शुगर फॅक्टरीज ज्यांनी कमवल्या ते कमवतात, दुसऱ्यांनी कमवावं, आम्हाला त्याच्याशी हे नाही आहे. पण त्या शुगर फॅक्टरीमुळं लातूर जिल्ह्यामध्ये खूपसा पैसा हा खेळतो. हे त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे लातूर जिल्ह्यामधल्या लोकांना इन्कम सोर्स कसं वाढेल, चांगलं आहे त्याला चांगलंच चांगलं म्हणायचं, बिलकुल त्याचं काही नाव ठेवायचं काही कारण नाही. त्यांनी डीसीसी बँक लातूर, त्याच्यामुळे काही पाण्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे जास्त शुगर फॅक्टरी असल्यामुळे होतो ना. पण पाऊस पडल्यावरती आता बोर, तसं जर बघितलं तर लातूरचे जे कोणी अभ्यासू आहेत त्या लोकांचं म्हणणंच आहे की लातूर, उस्मानाबाद, बीड हे जिल्हेच ऊसा करता हे नाही आहेत. पण ऊस जर नाही पेरायचा किंवा ऊस जर नाही लावायचा तर लोकांचे पैसे घरं कसे चालतील? तुम्ही आपलं लातूर जिल्हा जो आहे हा ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि शिक्षणचं माहेर घर आहे. बरोबर. मार्केटवरती आपलं हे आहे. जर उगवलंच नाही, लोकांकडे पैसेच नाही आले तर मार्केटमध्ये पैसे येणार आहेत का? मकरंद भाऊ, मला काही प्रश्न असा छेडायचा आहे की प्रकाश पाठक आंदोलन करतायत, आपण आपले सहकारीच आहेत, ते माझे नगरसेवक आहेत आणि फार ज्येष्ठ, आज 80 वर्षी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. की त्यांनी सांगितलेले की ज्या महानगरपालिकेमध्ये जी काही कामं होतात सगळी आणली गेलेत, हे बघा, आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. हे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार खरंच प्रकरण असं अवास्तव आहे का? त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्याचं जे तथ्य आहे त्याबाबत की बजेट ज्याला म्हणतात ते बजेट झालं पाहिजे, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, ते ज्या हिशोबात व्हायला पाहिजे किंवा ज्या प्रणालीमध्ये व्हायला पाहिजे त्या प्रणालीमध्ये ते होत नाहीये. आता प्रत्येक गोष्टी तंतोतंत कायद्याला धरून जर करायला गेलं तर मला तर वाटत नाही की प्रत्येक गोष्ट ह्या सरकारमध्ये सुद्धा किंवा ह्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट असं बोट नियमावरच बोट ठेवून होईल असं आहे का? पण भ्रष्टाचार मी म्हणत नाही, पण जे काही ऑडिटमध्ये किंवा बजेटमध्ये हे जे आहेत त्या त्रुटी आहेत. म्हणजे काही थोडी बहुत सत्यता आहे, बिलकुल आहे. आणि त्यांनी म्हटल्यासारखं मी त्यांच्या कुठल्या टेक्निकल याच्यावर जायचं, आता अभ्यासू आहेत ते तर देहदान करणार आहेत. म्हणजे त्यांनी सांगितले की अजून 1 वर्षाचा प्रश्न नाही, हे चौकशा नाही झाल्या संचा, तर मी देहदान म्हणजे आत्महत्या नाही, ते म्हणते आत्म्याला कशाला मारायचं. त्यांचं म्हणणं किंवा देहाला आपण मारू शकतो कारण देह आपल्या हातात आहे, आत्म्याला काही दोष केला असं त्यांचं काही शब्दाचा खेळ आहे. शब्दाचा खेळ आहे. ते प्रकाश पाठक साहेब आहेत, आमचे मित्र, चांगले संबंध आहेत, अलग लक्षात. ते अभ्यासू आहेत, त्यांनी जे करतायत त्याच्यात काही तथ्य आहे, ही गोष्ट नक्की आहे, पण ते 100% तथ्य आहे ह्याच्यात मला अभ्यास करायला, मी तेवढा अजून डीप मध्ये गेलेलो नाही. पण ज्यावेळेस ते नगरसेवक होते त्यावेळेस सुद्धा त्यांचा ह्या विषयावरती ऑडिट आणि बजेट ह्या विषयावरती ते कायम बोलायचे. बरोबर आहे. मकरंद भाऊ, शरद पवार साहेब नाराज झाले असतील ना आपल्यावर? त्या विषयावरती मी न गेलेलं बरं, कारण तो इंटरनल विषय आहे. नाही, प्रश्न कसा आहे माहिती काय, तुम्हाला शरद पवार साहेब चांगलं, म्हणजे परिचय आपला फार चांगला होता. माझा आजही आहे, आपल्याकडे मोठं पद होतं, आजही आहे. जे पद त्यावेळेस होतं तेही पद आज आहे. नाही, तुम्ही आता अजितदादाच्या गटामध्ये गेला, पुन्हा नंतर कधी भेट झाली का पवार? मी काय सांगितलं, मी गटात नाही, आज इथे नेते आहेत, आज इथे श्रेष्ठी आहेत आमचे, अलग लक्षात. पण काही वैचारिक हे असतो त्या हिशोबाने मी एक प्रश्न असा घेतो, जरा थोडंसं आमच्या प्रेक्षकांना तो पण प्रश्न विचारावा असं वाटतं. मला एक दोघांनी विचारले की हा प्रश्न विचारा, तर मुद्दाम हा प्रश्न विचारतो की खरंच अजितदादा महायुतीत राहतील का? जसं आता राहतायत तसं तर राहतीलच, का न राहायला काय झालं? तुम्हाला कुठं शंका येऊ लागली?
नाही, ज्या अर्थी संघाच्या काही वृत्तपत्रामध्ये अजितदादावर टीका झाली. मी तुम्हाला सांगतो, संघाच्या हा मी हे करत नाही. संघ कधीही राजकारणात येत नाही. जिथपर्यंत मला संघाचा अभ्यास आहे तिथपर्यंत संघ राजकारणाच्या ह्याच्यात जात नाही. संघ आपलं आपलं काम करते, ते राष्ट्रावरती काम करतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती, पण माझं असं मत आहे, अजितदादांवर बोलणारे किंवा अजितदादांवर टीका करणारे जे लोक आहेत, लाडके बहिणीचे पिंक जॉकेट याच्यावर बराच चर्चा व्हायला लागली हे सध्या. काही कोणाला कामधंदा नाही आहे नो. ज्याला कामधंदा आहे तो कशाला बघतो हे पिंक काय काय हे आहे ते. तो एवढंच बघतो की ह्याच्यामध्ये लोकाला काय मिळते, लोक यांचे विचार काय आहेत, हे किती काम करतात हे बघतात. आघाडीचे लोक सांगतात की ही योजना फसवी आहे, हे कितपत चालेल, हे सरकारच्या तिजोरीवर आपला प्रचार चालू आहे. असं मला एक गोष्ट सांगा, काँग्रेसच्या काळात चालू झालेली आपली संजय गांधी योजना, निराधार योजना हो. चालू आहे ना, हो ह्यांच्याही काळात चालू आहे ना. होय. समजा उद्या हे नाही राहील तर ह्यांनी गॅरंटी देतात का, लिहून देतात का आम्ही ही चालू ठेवू म्हणून. हा, जे टीका टिप्पणी करू लागले हे गॅरंटी द्यावी ना त्यांनी, आम्ही लिहून द्यावं, आम्ही लिहून देतो की आमच्या काळात सुद्धा चालेल म्हणून. म्हणजे ही काय झालं, हे विरोधासाठी विरोध आहे असं तुम्हाला म्हणायचं. काँग्रेसमध्ये ह्यांनी म्हटलं होते की आम्ही एवढे एवढे पैसे देऊ, वीज बिल झाली का. कर्नाटकात त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या, पण किती राबवल्या, किती राबवल्या, झाल्या का त्या. बरोबर आहे. कसं असतं, विरोधाला विरोध करणं. आता तुम्ही म्हटलं अजितदादाच्या नावाने ओरडू लागले, कोण ओरडू लागलेत मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला पटतंय का बघा, लोकांनाही पटेल, म्हणजे जनतेलाही पटेल, प्रेक्षकांनाही पटेल. जिथं थोडक्यात उदाहरण देतो मी, उदगीर आणि अहमदपूर, आपण आपल्या जिल्ह्याचं घेऊ. तिथं राष्ट्रवादी ज्यावेळेस लढत होती बीजेपीच्या विरोधात किंवा बीजेपी शिवसेनेच्या विरोधात, त्या ठिकाणी बीजेपीचा माणूस लढत होता राष्ट्रवादीच्या समोर. बरोबर आहे. आज जर अजितदादा बरोबर युती झाली बीजेपीची, आलं का लक्षात, तर त्या माणसं तिथं स्टँडिंग आमदार आमचा आहे, म्हणजे बनसोडे साहेब आणि बाबासाहेब. त्यामुळे तिथं ज्यांना कोणी बीजेपीतल्या लोकांना इच्छा आहे उभा राहायची, त्यांच्यावर तिथं तो अन्याय होतोय, ते ओरडू लागले. म्हणजे ज्या मतदारसंघात जाणार त्यांचा चान्स झाला ते दुखू लागले. देशमुख असू द्या, हाके असू द्या, किंवा आता उदगीरचा माजी आमदार ज्यांनी दादा हाकेनी तर जाहीरपणे सांगितलं की अजितदादा हे म्हणजे असंघाशी आम्ही संघ केला, म्हणजे एवढे दिवे पाजळले. मी काय सांगितलं, फडणवीसांनी सुद्धा कान टोचले. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, नीट अभ्यास करा, जिथं जिथं ओरडणारे असतील ते कोण ओरडतायत. स्वार्थ त्यांचा, जिथं आमचा आमदार आहे पण आमच्या बरोबर आमच्या विरोधामध्ये बीजेपी लढत होते, ते त्यांचा चान्स जाणार आहे, ते लोक ओरडू लागलेत. बाकी मतदारसंघातले ओरडू लागलेत का, जिथं उभाटा समोर आम्ही लढतोय, जिथं काँग्रेस समोर लढतोय, जिथं ह्याच्या समोर लढतोय, ते लोक ओरडू लागलेत का. नाही, ओरडतायत कोण, बीजेपीचे, जिथं आमचे आमदार आहेत पण त्यांना आता ह्याच्या अगोदर तिथं त्यांचं पुढचं भविष्य दिसत नाही असं तुम्हाला म्हणायचं. त्याच्यामुळे ते ओरडू लागले, त्यांची अडचण होऊ लागली ते. बरं मकरंद भाऊ, आता पुढे काय म्हणजे पुन्हा महानगरपालिका थोडं पुढे जावं, आता थोडं वर सारखं पक्षाने. हे बघा, पक्षाने जर काही भूमिका घेतली आणि पक्षाने जर म्हटलं की तुम्ही ह्याच्या पुढे आता हे करायचंय, तर जरूर आम्ही त्याच्यात काही. बरं, महामंडळावर नियुक्त्या का रखडतात, काय कारण काय. कसं आहे, एक तर 2.5 वर्ष तुमच्यासारखे असे 30-40 वर्ष राजकारणात काम केलेले कार्यकर्ते, कुठेतरी त्यांना आशा वाटते की आता आपण किती दिवस आहे एकाच पदावर राहायचं. नाही, आता रखडतंय म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यात थोडस हे करू की 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाच्या सरकारमध्ये कोणाला किती द्यायचे, कोणाला किती द्यायचे, कोणाला नाराज करायचे, एकाला दिलं तर दुसरे नाराज होतात. 3 पक्षाच्या लोकांमध्ये कार्यकर्ते खूप आहेत आणि महामंडळ खूप कमी आहेत, पदं खूप कमी आहेत. बरोबर. काय आहे बरं पुढचं भविष्य काय दिसतंय तुम्हाला विधानसभेत. विधानसभेमध्ये ज्या प्रमाणात हे काम करतात, ज्याप्रमाणे काम करतायत, हे एवढ्या योजना आणल्यात, एवढं काम करतायत, नवीन बार्टी टार्टी, एवढ्या समाजाच्या लोकांना एवढं सगळं हे देत आहेत, हे कधीही झालं नाही. ह्या हिशोबामध्ये मला नाही वाटत की ह्याला काही धक्का लागेल. मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका काय. नाही, आता मीच तुम्हाला सांगतो, मी बिझनेसमॅन आहे, माझ्याकडे सुद्धा काम करणारे बरेचसे मराठा हे आहेत. त्यांना नोकरीमध्ये आणि त्यांच्या शिक्षणामध्ये हे रिझर्वेशन दिलंच पाहिजे. त्यांच्यामध्ये गरीब आज खरी गरज आहे मराठा समाजाला आरक्षण, त्याच्यातले खरंच जे गरीब आहेत त्यांना मिळाली पाहिजे, ते मिळाले पाहिजे. त्याच्यात मी कधीही दुमत करेन, मी ह्या विषयावर त्यांच्या फेवरमध्ये आहे. पण ते कसं द्यायचं, कुठून द्यायचं, ते टिकणारं द्यायला पाहिजे,
ते जे काही देताल ते त्यांच्यावर कायम पदरात पडलं पाहिजे ह्या भूमिकेचा मी आहे. मकरंद साहेब, तुम्ही लोकसभेला बाहेरच पडला नाही असं चर्चा आहे, काय कितपत खरं आहे, काय कारण काय? म्हणजे संगारेचा पराभव. नाही 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 थोडा ज्या प्रमाणात थोडं चिंतन करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण म्हटलं बाहेर पडलं नाही? हां. ज्या प्रमाणात त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं, जेवढ्या प्रमाणात घेतलं तेवढ्या प्रमाणात आम्ही त्यांना मदत केली. हां. मग काही त्यांचं प्रमाण कमी पडलं? त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम नव्हतं तर मी काय काम करणार होते? त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणत होते आमची सीट जाणार, आमची सीट जाणार, आमची सीट. त्याच्यात मी अजून वेगळं काहीतरी बोलण्यामध्ये काय अर्थ आहे का? तुम्ही माझ्या तोंडी कशाला दुसरं काहीतरी घालायला? काय पराभवाची कारण काय असं वाटतं काय असतील? एका वाक्यात नियोजन शून्य. फक्त लातूरकडे जाणीव. त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते की आम्ही मोदींच्या नावाने देशमुखांना खासदारकी अंदांमध्ये देऊन टाका बाबा खासदार. त्यांच्या वैयक्तिक काही त्यांचे लागेबंदे असतील. कारण संभाजीरावांना तिकडे आम्ही देशमुखची मदत पाहिजे. तुमच्या पालकमंत्र्याचे त्यांचे संबंध चांगलेत देशमुखांचे. कोणते पालकमंत्री? आताचे पालकमंत्री आणि अमित देशमुखांचे संबंध खूप चांगलेत. मिळून सेटलमेंट चालू आहे. ते मी बोलत नाही. मी कोणाला तुम्हाला सांगितलं मी तुम्ही बोलत तर नाही आणि सगळं तर बोलून बसता. नाही मी तुम्हाला काय सांगितलं, मी त्यांचे संबंध चांगले आहेत असं म्हटलं. मी सेटलमेंट हा विषय कधी बोललो नाही आणि बोलणार नाही. मी तुम्हाला पहिले सांगितलं मी वैयक्तिक टीका टिप्पणी कोणावर करत नाही, अडकत नाही. आम्हाला पूर्णपणे खात्री, कारण तुम्ही मुरब्बी राजकारणी आहेत. तुम्ही एकही शब्द लूज टाकत नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. नाही पण तुम्ही एक गोष्ट सांगा, माझ्या कपड्याने, माझ्या बोलण्याने, माझ्या वागण्याने मी तुम्हाला कुठेतरी राजकारणी वाटतो का? मी समाजकारणी माणूस आहे. बरोबर बरोबर. नाही, आपल्या परिवारातच ते मला समाजाशी लागबंद. मी लातूरचा काही ना काहीतरी देणं लागतो. बरं, आता विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत मकरंद भाऊ, काय जनतेला आव्हान काय करतात तुम्ही? जनतेला आम्ही एकच आव्हान करू की येणाऱ्या दिवसांमध्ये महायुतीचे जे कोणी उमेदवार इथे उभे राहतील त्यांना जास्तीत जास्त मताने तुम्ही निवडून द्या. यामुळं की ह्या 2.25 वर्षामध्ये ज्या चालू केलेल्या योजना आरटी बारटी असतील, सगळ्या पक्ष म्हणजे सर्व समाज, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, सगळ्या समाजाच्या म्हणजे इव्हन अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा ज्या गोष्टी चालू केलेल्या आहेत, ओबीसी साठी केल्या आहेत, एससी साठी केल्या आहेत, मराठा समाजासाठी चालू केलेल्या आहेत, ह्या सगळ्या पुढे व्यवस्थित चालून सेटल होण्यापुरता का होईना ह्या लोकांना तुम्ही मधून अमित देशमुखांचा पराभव करा असं तुम्हाला म्हणायचं? मी कशाला ते सांगू? यांना विजय करा म्हणजे त्यांना पराभव. मी कुठल्या पक्षात काम करतोय? मी त्याच पक्षाचा, त्याच ह्याच्यात म्हणजे ज्या पक्षाचे कडे माझा नेता असेल त्यालाच निवडून द्या म्हणणार ना मी. बरोबर आहे. मी कुणाला कशाला पाडा म्हणून चापापच पडते. मी ज्या वेळेस मी माझ्या माणसाला निवडून द्या म्हणतोय ना, मी पाडा कुठाला म्हणून कशासाठी म्हणून कोणाला पडणारच आहे. मी कशाला त्याबद्दल बोलू? मी म्हणणार आमचा उमेदवार निवडून द्या. मित्रांनो, महायुतीचा एकही शब्द लूज न सोडता हातचा राखून बोलणारा आमचे मित्र, तसं आमचे मकरंद भाऊ म्हणजे आमचे क्लासमेट आहेत बरं का. त्यामुळे थोडंसं मित्रत्वाचं नातं पण आहे आमचं. आम्ही एका वर्गामध्ये होतो आणि मकरंद भाऊ पाहता पाहता नेता झाले. मित्रांनो, खूप छान वाटलं. त्यांनी मन मोकळेप्रमाणे आपल्याशी बोललेले आहेत. जवळपास आता हे 30-35 मिनिटापर्यंत मुलाखत गेलेली आहे. बंधूंनो, एक निवेदन आमच्या मकरंद भाऊला करायचं. बोला. माझं लातूरच्या सर्व नेते मंडळीला एक विनंती आहे की लातूर शहराच्या स्वच्छतेकडे, अतिक्रमणाकडे आणि ट्रॅफिक, पाण्याचा प्रश्न आणि लिकेजकडे, रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावं त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, जनतेलाही मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थोडे आक्रमक व्हा. स्वतःच्या मागण्या स्वतः मागायला चालू करा. अजून सुद्धा लातूरच्या लोकांना राग काय येत नाही ह्याच गोष्टीचं मला. तुम्ही रागाची सुरुवात केली काल, तुम्ही डायरेक्ट पालकमंत्र्यावर राग आणलेला आहे. त्यामुळे आता लातूर मी परत सांगतो, मी राग नाही केलेला. एक मोठा मोर्चा घेऊन जावा तुम्ही. नाही माझं मी राग केलेलाच नाहीये. मी तुमच्या मार्फत आमच्या सगळे नेते म्हणजे महायुतीचे नेते लातूरमध्ये होते, त्यांच्यापर्यंत लातूरच्या लोकांचं पोहोचवलेला आहे, आवाज पोहोचवला आणि ती मी मागणी केली. नक्कीच त्यांचं काही भांडण नाहीये, माझं त्याचं काही हे नाही, त्यांचं बांधाचं भांडण. आणि माझा कुठलाही धंदा असा नाहीये ज्याच्यामुळे मला त्यांच्याकडून काही पाहिजे किंवा हे करायचं. बंधूंनो, अशी ही दिलखुलास मुलाखत. एकही प्रश्न आम्ही सोडलेला नाही. जेवढं शक्य आहे तेवढं विचारलेलं आहे. पण आता कसं आहे, मकरंद भाऊ आता प्युअर मुरब्बी 30-40 वर्षापासून राजकारणात मुरलेले आहेत आणि त्याच्या रक्तातच राजकारण आणि समाजसेवा आहे. तर बंधूंनो, तर राजकारण हे फक्त 20%, पण 80% समाजसेवा करणारा हा सावे परिवार. त्यांनी आज आम्हाला वेळ दिला. अत्यंत व्यस्त आता निवडणुकीची धामधूम आहे, मिटिंग आहेत.
तेवढं सोडून सुद्धा आम्ही सांगितलं की साहेब आम्हाला एक अर्धा तास तुम्ही काढा, तर त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि चला आता पुन्हा भेटूया उद्या एका नवीन नेत्यासोबत. माझी गाडी माझा नेता. मकरंद भाऊ नमस्कार. 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 मी निळू फुले बोलतो. हे माझ्या नेत्याहो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला माझी गाडी माझा नेता मध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम देऊ. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. हो माझ्या नेत्यांनो, मी दादा कोंडके बोलतो तुमचा. अहो काय 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 काळजी करू नका, तुम्हाला बोलायला आलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. चला माझी गाडी आणि माझा नेता, लय भारी कार्यक्रम आहे. अहो आपल्या रत्नाकर औसेकरचा कार्यक्रम, माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.